नमस्कार सर्व ताईंना, श्री स्वामी समर्थ. तर आता संध्याकाळचे 7:15 वाजले, 7:10 झाले. दिवाबत्ती वगैरे सगळं लावून झालेत. खाली गेलेली, खाली अगदी 10 मिनिटाचं काम होतं, गेलेली. पण ते काम काय माझं झालं नाही. काय म्हणजे ॲब्रो करायला जायचं होतं, पण ते बंद होतं. जाऊन लगेच आली मग. आणि आता घ्यायचं होतं मला आपलं, काल मी जे डीमार्टमधून सामान आणलं आहे, रात्री खूप उशीर झालेला, कारण गर्दी होती तर डीमार्टच लेट बंद झालं. 11:45 तर तिथेच होतं. आल्यानंतर मग सामान वगैरे वरती आणोपर्यंत वेळ गेला. 11:45 घरात पोचलो बरोबर. तर खूप वेळ झाला. आणि मग सकाळपासून मी आज काहीच व्हिडिओ घेतला नाही. कुठलीच जेवण वगैरे बनवलेलं हे, पण मी म्हणजे उसळ चपाती वगैरे भात असं नॉर्मल जेवण होतं म्हणून मी काही व्हिडिओ घेतला नाही. काही सकाळचा कामच आवरून घेतलं, दमलेली पण होते. आणि मग दुपारी झोपली. बघा, दुपारी जास्त झोपली की डोळे सुचतात माझे. तर हरकत नाही, ती सवयच आहे मला, झोपावंच लागतं, पर्याय नाही. मी तुम्हाला सांगितलं अगोदर पण. आणि काल मी एवढं सामान आणले ना, तुम्हाला सांगते, ते अजून मी खाली नाही केलं. फक्त जे फ्रीजमध्ये ठेवायचं होतं, जे चीज बटर जे दीदीला मी आणते, जे काही तिला पाहिजे असतं ते तळून घरात द्यायचं असते रेडीमेड, ते मी सगळं आणून ते फ्रीजमध्ये ठेवलं आहे. ते काय वरती ठेवलं नाही का, रात्रीपासून ते बाहेर खराब झालं असतं इकडे. तर आता तुम्हाला दाखवते बघा मी किती पसारा आणलाय तो, आणि तसाच गोंधळ ठेवलेला आहे. घरातच पसारा पडलाय. कपडे बाहेरचे काढून तशी खुर्चीवर ठेवले ते घड्या मारायला. पण म्हटले पहिले व्हिडिओ घेते, आणि कारण उद्या जायचं आहे बाहेर. उद्याला या व्हिडिओनंतर तुम्हाला छान व्हिडिओ येईल. जरा चाललेत बाहेर कुठे, देवदर्शनाला चाललेत, पण छान असणार आहे तिकडचं, सुंदर आहेत. मला तर आवड आहे म्हटल्यावर त्या सगळ्या गोष्टी मला आवड आहे, आणि बरेच ताईंना पण आवडत असेल. तर तुम्हाला जास्तीत जास्त तिकडेच मी दर्शन देण्याचा किंवा आणि काय आहे ते दाखवायचा प्रयत्न करेल. पहिले तर आता आपण घरात काय काय आणले ते दाखवते. सगळा असा पसारा मी काढून ठेवला आता तुम्हाला दाखवण्यासाठी. ह्या 2 गोण्यामध्ये सामान आहे, पण हे मला उचलत नाही. मी साहेबांची वाट बघते, ते येणार आहेत. टाकी ते घासून ठेवली सकाळी, त्यात काही एक्स्ट्राचं सामान भरून ठेवायला. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आता बघा सुरुवात केली. सगळा पसारा खाली घेऊन ठेवला. मी बोलले साहेब येतील ते मला गोण्या काढून देतील. कशाचं काय, मीच काढलं आपलं एक एक इथून. वजन होतं भरपूर, आणि मला वजन बिलकुल उचलता येत नाही. खाली गेले, मग चेंज वगैरे काही केलं नाही. म्हटले बघूया थोड्या वेळाने पुन्हा जाईल, एकदा दुसरीकडे जाईल. आता जवळ आहेत ते बघेल. आता काय काय आणलेत पहिलं ते दाखवते मी तुम्हाला. तेलाचे डबे आणलेत मी. एक हा गुलाब आणलाय, हा शेंगतेल. आणि आता मागचं जो आणलेला शेंगतेलच होता, आता शेंगतेल लगेच वापरणार नाही. हा शेंगतेल नंतर, पहिला हा सूर्यफूल सनी, हा हे दोन्ही मला आणलेत. हा पहिला वापरायला काढणार, म्हणजे एक ऑलरेडी मी सकाळीच काढलाच आहे, पण एक सासूबाईला द्यायचा आहे. आणि यातला बघा तुम्हाला दिसते इथं एवढा मी सकाळी खोलला. हा मला हे शेंगतेल आणि सूर्यफूल एक मला. आणि सासूबाईंना त्यांना नाही आवडते, बोलते खूप घट्ट राहते ते तेल, शेंगतेल ते नाही खातं. त्यांना हे सूर्यफूल देते मी. सुरती कोलम विसरले पण होते बघा, कारण कोलममध्ये खूप आहे. सुरती कोलम तांदूळ हे ते 70 रुपये किलो होते. 70 रुपये किलो. हे मी 7 किलो आणलेत. अजून घरात तांदूळ आहे भरपूर, पण गेले तर आणून ठेवले. याच्यावर काही डिस्काउंट वगैरे नसते काही. आणि शेंगदाणे आपल्याला भरपूर लागतात बघा. 4 किलो शेंगदाणे आणलेत. थोडेसे फ्रीजमध्ये ठेवणार, थोडेसे भाजून ठेवणार. 4 किलो शेंगदाणे आणले. साखर विकत नाही घ्यावं लागली. 12,500च्या खरेदीवर मला ही 5 किलो साखर फ्री भेटली. बघा, 5 किलो साखर. आता यातली 3 किलो सासूबाईला पाठवणार, त्याच्याबरोबर 2 किलो मला ठेवणार, कारण घरात मला आहे. आणि सासूबाई आता सध्या त्यांना जास्त काही खाता येत नाही, म्हणून त्यांना मी असं नरमच वस्तू पाठवते खाण्यासाठी. बघा, एक टोस्ट, एक खारी, आणि हे गुड्डे एकावर एक फ्री होते बघा. हे मोठं पॅक एकावर एक फ्री होतं. आता एक इथे मला ठेवणार, दीदीला मला लागतं सकाळचं. एकावर एक फ्री होता. एक त्यांना देणार, एक मी ठेवणार. व्हिडिओ खूप मोठा होणार, खूप सामान आहे. पार्लेचा पण हा गोल्ड सासूबाईला देणार आहे. त्यांना हे सगळं असं नरमच खाणं देते. आता सफरचंद देते, पण ते ज्यूस करून मग पितात. आणि हे थोडेसे दीदीला नमकीन बिस्किट, थोडेसे 50-50चे. आणि हे खोबऱ्याचे बिस्किट असतात, डीमार्टमध्ये खूप छान भेटतात. आपलं स्मार्ट बाजारला, डीमार्टला हे 2वर एक फ्री होता. हे घेतलंय.
ही चटपटीत भेळ एकावर एक फ्री होती, पण मी एकच घेतली नाही. चिप्स वगैरे खूप आणलेत, पोरांना आवडतात म्हणून, पण बऱ्यापैकी संपवले आता दिवसभरात, 2-3च राहिले. तर असे चिप्स आणले. आलू भुजिया यशला रोज पाहिजे जेवणाबरोबर, पापड असं काहीतरी चटपटीत पाहिजे. 1 किलो हे मला वाटतं त्याच्यावर काहीतरी 75 रुपये ऑफ होते, 75 की 50 रुपये ऑफ होते काहीतरी असे, आता माझ्या लक्षात नाही. हे पण अशी साखरेची बिस्किट असतात, खूप छान लागतात खायला, दीदीला आवडतात हे. आणि हा चॉकलेटचा गुड्डे असतोय, हा दीदीला आवडतो म्हणून. यश काय बिस्किट वगैरे खात नाही कुठले, बिलकुल नाही खात, असं चटपटीत पाहिजे. सामान भरपूर झाले. आणि यामध्ये बघा, अरे सगळं भरायचे म्हणून काढलंय. व्हॅनिश, आला बॉटल 2, यांच्यावर बऱ्यापैकी डिस्काउंट होता. व्हॅनिशवर कमी होता, यांच्यावर होता आलावर. आता किती होता पण होता, तिथं मी बघूनच घेतले सगळं. हे सफेद कपड्यांसाठी आपलं लागतं साहेबांच्या, सफेद कपडे यांना. आणि ही पावडर मी बाथरूम वगैरे धुवायला वापरते, किंवा लादी पुसायला पण ताई पाण्यामध्ये घेतात. ही सफेद लक्स, हे 4वर 1 फ्री होता, नेहमीच असतंय. हे विम बार, एक सासूबाईला एक मला द्यायला. दीदीला शॅम्पू, ट्रायपॉड हल्लायत माझा. याच्यावर 50% ऑफ होते. हा 840 रुपयाचा काहीतरी होता, मला 420 की 405 असं काहीतरी भेटलंय मला. सनसिल्क दीदी वापरते, मी मामाचा वापरते, तो माझ्याकडे आहे. आणि तिथे मला एक हे दिसलं, देवाची भांडी घासण्यासाठी बघा, तांबट पितळासाठी. बघू आता ट्राय करून काय माहिती. तर त्यामुळे विमचंच लिक्विड आहे कुठलं मला काही माहिती नाही एवढं, वापरून बघेल आणि तुम्हाला सांगेल. हे काथा वगैरे आणलेत, अजून बाकी दुसऱ्या पिशव्यामध्ये गेले. आणि हे काहीतरी आपल्याला चिकटून द्यायचं, अडकायला काहीतरी होत आहे ते. जिरं आणलेत अर्धा किलो, पहिल्यातले आहे थोडे, आणि हे त्याचे सासूबाई थोडे काढून देणार आणि मला. आणि भाजलेल्या शेवया, चणा डाळ दळायची चक्कीत, पण अजून झालं नाही म्हणून 1 किलो फ्री होतं चणा पीठ आपलं, तर ते आणलंय 1 किलोचं. एका फ्रीवाला नाही घेतलं, म्हणजे एकच पॅकेट घेतलं. पापडची पॅकेट खूप घेतली, दादाला लागतात म्हणून. अजून एक मूग डाळीचे पापड येते, आणि एक उडद डाळ आहे, उडदाचे लिज्जत पापड येते. हे बघा, एक उडद डाळीचे आणि हे मूग डाळीचे आहेत. हे झाले. आणि बरेच नाही मला मागे बोलत होत्या लाकडी चमचा वापरायला, माझे आहेत तर भेटत नव्हते, पण मी हा एक आणला काल, 75 रुपयाला होता. एक नारळ आणला 40 रुपयाचा, नारळ खूप महाग झालेत. आणि ही कम्फर्टवर भरपूर सूट होती. हा 400 रुपयाचा 420चा काहीतरी होता, 220ला वगैरे मला असं काहीतरी भेटला. 50% होते इथे. आणि रवा पण एकावर 1 फ्री होता. मी खूप पटापट दाखवते, व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून. रवा पण एकावर 1 फ्री होता, 1च किलो घेतला, एवढा नाही होत, जास्त कोण खात नाही. मेथी घरात आहे, पण तुला थोडी मेथी आणली. मूग आणले, मसूर डाळ आणली, आणि ही लालवाली चवळी आणली. या लाल चवळीला चव असते, सफेदपेक्षा लालवाली छान असते. आणि तरी पण अर्धा किलो सफेद पण नाही म्हणून मी आणून ठेवले. मूग जास्त आणले, कारण मी मुगाचे सकाळी डोसे बनवते दीदीला नाश्त्याला. आलं लसूण पेस्ट एकावर 1 फ्री होती. खूप पसारा दिसतो बघा घरात, पाठीमध्ये मला दिसतो इथून. रॉक सॉल्ट एकच आणलंय, अजून घरात आहे, एकच आणलेत मी. पितांबरीचं बघा एवढं मोठं पॅकेट आणलंय, खूप मोठं आहे. किती आहे काय माहिती, 500 ग्रॅम, म्हणजे अर्धा किलो आहे. अर्धा किलोचं आहे पितांबरी. राजमा अर्धा किलो आहे. याच्यावर नव्हती काही सूट. सांबर मसाला आणलाय, एक तो सांबर बनवून दाखवते तुम्हाला मी. विमचं लिक्विड हे 2.5 लिटर आहे, 2.5 लिटर आहे हे घेतलं. तर आता मी बिलावर बघेल, माझ्या लक्षात नाही, पण भरपूर सूट होती. एरियलचं लिक्विड बघा 4 लिटर आहे हे, 630 रुपयाला मला हे
4 लिटर भेटले. डिस्काउंट होता, खूप डिस्काउंट होता. कम्फर्टवर जास्त चांगला डिस्काउंट होता. आता हे तर झालं एवढं, तुम्हाला खूप पटापट दाखवलं मी. कारण आणि हा आणल्यात मॅगी मसाला, ते दीदीच्या मी भाज्यांमध्ये टाकते, तिला आवडतं चटपटीत. हे दीदीचं असतंय, याचं काय नसते जेवणाचं असं एवढं. मखाना आणलाय, सोसायटी आणली. ती 650ला होती, ती 550ला 1 किलो भेटली मला. नॉर्मली बाहेर गेलं तरी 650च घेतात. ते चिप्स बघा, मी बघून तुम्हाला खूप आणलेत मी. पोरांना असे चिप्स खूप आणलेत. 2 वर 1 फ्री होते. दीदीला आवडतात म्हणून ते आणले. कधी पाहिजे जी सोयाबीन वडी आणली मी. दीदीला याची भाजी खूप आवडते. सोयाबीन वडी आणली. खारीक पावडर आणली. लाडू बनवायची ना, थोडी खारीक आहे, ती मिक्सरला बारीक करणार आणि ही पण टाकणार त्यामध्ये, तर होऊन जाते. मोहरीची पॅकेट आणली मी भरपूर. मोहरी माझी एवढं संपली. अख्खा मसूर आणलाय, सफेद तीळ आणि मोहरी. आणि काय आणलंय, मनुका, 1 किलो मनुका आणलाय. मोहरी जरा मी जास्तच घेतली, काहीतरी ऑफर होती त्याच्यावर. मी 5 पॅकेट घेतले, ऑफर होती. हे अशी काता आणली बोलली. हे अद्रक घासायसाठी पुन्हा एक आणलं. एक आहे आपलं, पण दिसलं यशला रोज लागतं सकाळी अद्रक घासून पाणी पितो गरम. म्हणे साहेबांच्या आवडीचा, साहेबांना. आणि बघा मी आता हे देवाचं तेल आणलेत, दीपशक्ती म्हणून आहे, पितांबरीचं. बाजूची ताई वापरतात ना, छान. खूप वेळ दिवस जळतो त्यांचा. मी बघितलं, मी इतके दिवस आपलं घरातलं जे मी जेवणाला वापरते तेच वापरत होती. कारण मी मंदिरात जाते, तिथले पुजारी पण मला ते बोलतात, आपण जे खातो तेच देवाला आपण हे करायचं. पण म्हटले बघू, त्यांचा दिवा भरपूर वेळ बाहेर चालू असतो. पण तर कोणातरी बघून, तर मी ताईंना फोन केला, तर बोले चांगले घे. आता मी घेतले 175ला ही बॉटल आहे. आता मी आज लावलेत दिवे त्याचेच. आणि ऑफर होती चप्पल, बिग बाजारमध्ये चप्पल ऑफर होती. मी सकाळी घालून बघितली आणि दीदीला पण दाखवली. चप्पल मी आणली. सासूबाईला आणि मला सेम घेतलेत, कारण मी पण जास्त उंच घालत नाही आणि सासूबाई पण, त्यांना एकदम साधी सिंपल चप्पल लागते. हे बघा, ही आहे सासूबाईची, एक साईज कमी, 7 नंबर त्यांचं आणि 8 नंबर माझी, सेम आहेत. हे बघा, सासूबाईला आणि मला सेमच घेतल्या छोटा. हे बघा, हा जी कढई मागे घेतलेली ना मी डीमार्टला, 800 रुपयाला घेतली, म्हणजे 799ला. हा मी 999ला घेतलाय हा कुकर. हे बघा, दिसत पण असेल, दाखवते मी. खूप जड आहे बघा, एकदम जड आहे, जड आहे भरपूर. ऑफर होती, 5 वर्षाची वॉरंटी आहे. किंमत नाही दिसत आहे, पण मी तिथे बघितला, बऱ्यापैकी खूप फरक होता. खोलून दाखवते. मीच खोलला होता रात्री, तिथे चेक करून घेतलाय, तेवढाच आहे फक्त. हे बघा, जड आहेत आणि 3 लिटरचा आहे. 999 रुपयाला मला भेटलेत. छान आहे पण, कारण मी बाकीकडे पण किंमत बघितलेली जास्त होत्या. आणि ट्रिपल आहेत. हे बघा, जी कढई मी घेतली ना स्टीलची, स्टीनलेस आहे, तर त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. ट्रिपलला कुकर बघा, प्रेशर कुकर इथे दिसते ना. खूप आता उद्या काहीतरी गोड वस्तू बनेल. उद्या नाही, मी सकाळी लवकर जाणार आहे, उद्या नाही, पण बनवेल लवकर, दाखवेल मी तुम्हाला. अजून फ्रीजमध्ये ठेवून दिले चीज बटर काय आहे नाही तेवढं, तर ते काही काढलं नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी खूप पटापट दाखवलंय. भरपूर व्हिडिओ मोठा होईल आणि एडिट करताना मग खूप काटछाट करावं लागते. आणि आपले जे व्हिडिओ चालले त्यांना तुम्ही भरभरून प्रेम देतात, खूप छान कमेंट करतात. असंच प्रेम असू द्या. आणि असं काही नाही, म्हणजे नाही का म्हणतात ना की एक बोलण्यातूनच एक असतं ना, इकडनं माझं बोलणं काय असं किंवा समोर तुमचं बोलणं काय, त्या बोलण्यामध्येच खूप काही असतं. अगदी एक ताईची कमेंट अगदी हृदयाला स्पर्श करते, एवढी छान कमेंट असते, तुम्हाला काय सांगू, खूप खूप भारी. आणि जे कोणी वाचतं ना ते मला सांगतात, कमेंट किती छान येतात तुला, कमेंट किती छान येत आहेत. मला बऱ्यापैकी लोक बोलतात तुम्हाला कमेंट खूप छान येत आहेत, तर खरोखर येत आहेत. खूप आभारी मी सर्व ताईंची, इतकं प्रेम करतात, इतकं छान कमेंट करतात आणि असा सपोर्ट असू द्या.
आणि मला एक बऱ्याच जणांची माझ्यावर तक्रार आहे की ताई तू बोलत का नाही, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. काय करणार, माझ्या तोंडातून निघतच नाही ते व्हिडिओमध्ये कधी बोलताना. पण ठीक आहे, आज बोलते. माझ्या मैत्रिणी पण बोलतात तुम्ही का बोलत नाहीये, तुमच्या व्हिडिओमध्ये आम्ही कधी ऐकतच नाही असं. आणि बरेच जण मला बोलतात, मला कितीतरी ताई पण बोलतात तुम्ही का नाही बोलत आहे. तर सर्व ताईंना नम्र विनंती, आपले व्हिडिओ जर आवडत असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आवडत असेल तर नक्की असंच प्रेम असू द्या. चला आता या व्हिडिओचं मी इथेच एंड करते. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मग सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.